नमस्कार मित्रांनो, आज आपला विषय आहे कलरिंग. आपण आत्तापर्यंत बऱ्याच बेसिक गोष्टी शिकलो. ग्राफिक डिझाईनसाठी कोरोडोचा वापर कसा होतो. आता आपण आज कलरिंग शिकणार असलो तरी ग्राफिक डिझाईनमध्ये कलरिंग वापरल्यानंतर तुम्ही जे डिझाईन बनवता, एकतर ते प्रिंटिंगसाठी असेल किंवा वेब डिझायनिंग असेल. सुरुवातीलाच मी दोन्हीतला फरक सांगतो तुम्हाला की आपल्याला जे कलरिंग करायचं आहे ते सगळं CMYK म्हणजे प्रिंटिंग गृहीत धरून करायचं आहे. म्हणजे मी ते एक रेक्टँगल ड्रॉ करतो. तुम्ही बघा, हा मी साइन कलर, याला साइन कलर म्हणतात. त्याच्या मी डुप्लिकेट कॉपी करतो. आता मी पटकन डुप्लिकेट कसं केलं हे पण एक जाता जाता शिकण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला करून दाखवतो परत. आपण शिकलो, कंट्रोल कीचा दाब वापर केला, ऑब्जेक्ट बाजूला घेतला, राईट क्लिक केला, एका ओळीत तो डुप्लिकेट झाला. आणि त्याच्यानंतर मी कंट्रोल D 3 वेळा केलं. आता चौथा ऑब्जेक्ट नको मला, तर तो ठराविक अंतरावर डुप्लिकेट होत जातो. ही गोष्ट पण नोट करून ठेवा. जाता जाता बऱ्याच गोष्टी असतात की त्या जाता जाता शिकायच्या असतात. याच्यामध्ये दुसरा कलर भरतो मी मॅजेंटा, साइन मॅजेंटा, नंतर येलो आणि हा ब्लॅक. लाखो कोट्यावधी कलर्स जे तयार होतात प्रिंटिंगमध्ये ते 4 कलरच्या मिक्सिंग होतात. आणि याचा अभ्यास आपल्याला 22 आणि 23 नंबरच्या लेसनमध्ये करायचा आहे. नंतर RGB, याचा मी डुप्लिकेट कलर घेतो, खाली करतो इथे रेक्टँगल. आता याच्यामध्ये मी एक RGB कलर भरतो. डिफॉल्ट जे कलर पॅलेट आहे इथं हे CMYK पॅलेट आहे. आता मी RGB पॅलेट मला पाहिजे, त्यासाठी मी विंडोजमध्ये जातो, कलर पॅलेटमध्ये जातो, कलर पॅलेट्स. यामध्ये अनेक प्रकारची पॅलेट्स आहेत. आपल्याला फक्त CMYK आणि RGB ही 2 पॅलेट्स महत्त्वाचे आहेत. मी RGB पॅलेट सिलेक्ट करतो. इथं शेजारी RGB पॅलेट आलं आहे. आणि याच्यामध्ये मी RGBमध्ये 3 कलर्स, रेड, ग्रीन, ब्ल्यू. यामध्ये रेड घेतो मी, दुसरा ऑब्जेक्ट घेतो ग्रीन, तिसऱ्या ऑब्जेक्टमध्ये मी भरतो ब्ल्यू. हे RGB थेरी काय आहे आणि ही CMYK थेरी काय आहे याचा अभ्यास आपण मी सांगितल्याप्रमाणे 23 आणि 24 नंबरच्या लेसनमध्ये करूया. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ही लाईट थेरी, प्रकाश थेरी आहे. आणि ही प्रिंट थेरी आहे. प्रिंटमध्ये इंक वापरतो आपण आणि प्रिंटिंग होतं. तर RGB मी काढून टाकतो. मला इथं RGB पॅलेटची आता काही गरज नाही, मी पॅलेट पण काढून टाकतो. आणि हे बाकीचे कलर्स पण काढून टाकतो. मला या रेक्टँगलमध्ये आता फिल करायला शिकायचं आहे आपल्याला आज. फिलसाठी फिल टूल आहे. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फिलमध्ये जातो आणि युनिफॉर्म फिल करतो. युनिफॉर्म फिलमध्ये इथे तुम्हाला पॅलेट दिसेल CMYK, जे इथं उजव्या बाजूला आहे तेच पॅलेट असतं. पण आपण मॉडेल्समध्ये जाऊन ही जी कलरची रेंज आहे यापैकी कोणती एक रेंज सिलेक्ट करायची म्हणजे तिथं जाऊन तो नॉब न्यायचा स्लायडर आणि त्या कलरची रेंज. मी इथं आता मॅजेंटा कलरवर आलो तर मॅजेंटा कलरच्या शेड्स आल्या इथं सगळ्या. मी रेड कलरवर गेलो, रेड कलरच्या शेड्स आल्या. ती रेंज निवडा आणि इथं लाईट पाहिजे, मीडियम कलर पाहिजे की डार्क कलर पाहिजे, तिथं तुम्ही जस्ट क्लिक करायचं आहे. मी ओके म्हणतो. तर हा झाला युनिफॉर्म फिल. आता नंबर 2, त्यासाठी मी आता एक पेज ॲड करतो इथे आणि नेहमीप्रमाणे एक रेक्टँगल ड्रॉ करतो. आता आपण फाउंटन फिल बघायचं आहे की ज्यामध्ये आपण 2 किंवा अधिक रंगांचं मिक्सिंग करू शकतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फिल टूलमध्ये मी फाउंटन फिलला क्लिक करतो.
हा फाउंटन फिल डायलॉग बॉक्स. एक एक आपण यातला प्रकार शिकूया. इथं टाईप लिनियर आहे. 4 प्रकार असतात. आता लिनियर राहू दे. मी काय करतो, सुरुवातीला कलर चेंज करतो. फ्रॉमच्या ठिकाणी मी रेड करतो आणि टूच्या ठिकाणी येलो घेतो आणि ओके म्हणतो. तुमच्या लक्षात येतं का बघा की रेड कलर येलो कलरपर्यंत हळूहळू मिक्स होत गेला. म्हणजे येलो आणि रेडचं हे लिनियर मिक्सिंग झालं. आता हे हॉरिझॉन्टल झालं. बाकीचे प्रकार आपण बघणार आहोतच. मी काय करतो, याच्या 4 कॉपीज करून घेतो. डुप्लिकेट केले मी. तर मी 2 नंबरचा ऑब्जेक्ट आता सिलेक्ट करतो. त्यामध्ये फाउंटन फिलला क्लिक करतो. टाईपमध्ये मी आता रॅडियल सिलेक्ट करतो. थंबनेलमध्ये तुम्हाला दिसेल इथे त्याचा व्ह्यू दिसेल आणि मी ओके करतो. 3 नंबरचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. फिल टूलला जाऊन मी फाउंटन फिल क्लिक करतो आणि याच्यामध्ये तिसरा प्रकार कोनिकल मी सिलेक्ट करतो आणि ओके करतो. हां, चौथा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो. फिल टूलमध्ये जाऊन फाउंटन फिल सिलेक्ट करतो आणि यामध्ये आता मी स्क्वेअर चौथा प्रकार सिलेक्ट करतो आणि ओके करतो. आता पहिल्यामध्ये आपण फाउंटन फिल केला, तो हॉरिझॉन्टल झाला. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो मिक्स होत गेला. या ठिकाणी तो बाहेरून सेंटरला फिल होत आला आहे. म्हणजे रॅडियल गोलाकार मिक्सिंग होत गेले. 3 नंबरच्या ऑब्जेक्टमध्ये कोनिकल म्हणजे सेंटरपासून एजपर्यंत जर आपण रेषा गृहीत धरली एक आणि ती जर त्या सेंटरभोवती अशी फिरत गेली, रोटेट होत गेली आणि 180 डिग्रीपर्यंत, इथं रेड आणि इथं येलो, तर ते अँग्युलर मिक्सिंग झालं या ठिकाणी. म्हणून हा कोनिकल म्हणायचं. या ठिकाणी मध्ये कोन झाल्यासारखा वाटतो. या ठिकाणी स्क्वेअर तुम्हाला इथं दिसतं, ते स्क्वेअरमध्ये सेंटरला मिक्सिंग होत गेलं आहे कलर येलोमध्ये. तर हे 4 प्रकार झाले. आता पुन्हा मी काय करतो, याचं डुप्लिकेट करतो खालच्या बाजूला आणि हा सिलेक्ट करतो. या ऑब्जेक्टमध्ये मी आता फाउंटन फिलला क्लिक करतो. याच्यामध्ये बघा मी आता अँगल चेंज करतो, 90 डिग्री करतो, म्हणजे तो व्हर्टिकल फिल होईल. आणि एज पॅड पण मी इथं 25 घेतो, म्हणजे एका वेळी आपल्याला 2 गोष्टी शिकता येतील. मी ओके म्हणतो. एज पॅडचा फरक काय पडला हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी 90 डिग्री केल्यामुळे तो व्हर्टिकल झाला आणि एज पॅड 25 केलं होतं मी, त्यामुळं टोटल उंचीच्या 25% प्लेन कलर युनिफॉर्म कलर आला आणि खालून वर 25% युनिफॉर्म रेड कलर आला आणि तिथून पुढं मिक्सिंग सुरू झालं. म्हणजे वरून 25% सोडून आणि खालून 25% सोडून हे मधल्या 50%मध्ये मिक्सिंग झालं. आता आपण हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू आणि याच्यामध्ये पुन्हा मी फिल टूल सिलेक्ट करून फाउंटन फिलला क्लिक करतो. आता याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, टाईप रॅडियल, त्याच्यानंतर एज पॅड. इथंसुद्धा एज पॅड आपण वापरू शकतो. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जो सेंटर ऑफसेट आहे तो तुम्ही बदलू शकता. इथं पर्सेंटेज हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पोझिशनचं पर्सेंटेज देऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करून जिथे तुम्हाला तो सेंटर पाहिजे त्या ठिकाणी तो आणून सोडू शकता. मी ओके म्हणतो. इथेही तसंच आहे. इथंसुद्धा आता मी फिलला जातो, पूर्ण फाउंटन फिल ओपन करतो. हा बरोबर सेंटरला आहे. हा सेंटरच मला बाजूला घ्यायचा आहे, तर इथं मी बाजूला घेऊ शकतो किंवा एकदम कोपऱ्यात घेऊ शकतो किंवा खालच्या कोपऱ्यात घेऊ शकतो. कुठेही तुम्हाला जिथे घ्यायचं आहे तिथं तुम्ही घ्या डिझाईनच्या गरजेनुसार. आणि त्याच्यामध्ये अँगल, आता अँगल
हा कसा होता अँगल, या बाजूला येलो या बाजूला रेड, आम्हाला 90 डिग्रीमध्ये करायचं आहे. समजा मी 90 डिग्रीमध्ये करतो म्हणजे तो उभा होईल आणि मी ओके करतो. याच्यामध्ये पण आपण अँगल चेंज करू शकतो, अँगल चेंज करू शकतो, एज पॅड चेंज करू शकतो. आपण इथं एक 30 घेऊ म्हणजे तुम्हाला बाजूला प्लेन कलर मिळेल आणि सेंटरला ते मिक्सिंग दिसेल. तर मी हे ओके करतो. फाउंटन फिलमध्ये हे झालं 2 कलर मिक्सिंग. आता फाउंटन फिलमध्येच आपण मल्टी कलर फिल कसं होते बघूया. त्यासाठी मी एक नवीन पेज ॲड करतो आणि 2 नंबर पेजवरील हा ऑब्जेक्ट कॉपी करून इथे मी पेस्ट करतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि फिल टूलमधील फाउंटन फिल सिलेक्ट करतो. मी आता कस्टमला क्लिक करतो या ठिकाणी. आता कस्टमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 2 टोकाला 2 कलर्स दिसतील. इथं तुम्ही कलर बदलू शकता. मी आता या टोकाला 2 नंबरला क्लिक करतो इथे लास्ट शेवटी आणि येलोच्या ठिकाणी मी घेतो साइन. या 2 कलरच्या मध्ये मी क्लिक करतो म्हणजे एक डॉटेड लाईन दिसेल. त्या डॉटेड लाईनवर मी डबल क्लिक करतो म्हणजे त्या ठिकाणी मी तिसरा कलर ॲड करू शकतो. आता या ठिकाणी मी तिसरा कलर घेतो येलो. मी पुन्हा त्या कलरच्या दरम्यान क्लिक करतो, डबल क्लिक करतो आणि त्या ठिकाणी मी चौथा कलर घेतो. त्यामध्ये आपण घेऊ इथं ग्रीन आणि आणखीन एक कलर घेऊ. समजा मी मॅजेंटा घेतो. ओके आणि मी ओके करतो. हा फिल लिनियरच आहे पण यामध्ये 5 कलर्स आहेत आणि ते एकमेकात मिक्स झालेत. आता मी याचा डुप्लिकेट करतो आणि त्याचे आणखीन 2 कॉपी करतो. मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो 2 नंबरचा. त्याच्यामध्ये आपण फाउंटन फिलचा दुसरा टाईप फिल करू. फिल टूलमध्ये फाउंटन फिलमध्ये जातो मी. यामध्ये टाईप रेडियल घेतो आणि ओके करतो. हा तिसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. पुन्हा फिल टूलमध्ये जाऊन फाउंटन फिल सिलेक्ट करतो आणि टाईपचा तिसरा प्रकार कोनिकल सिलेक्ट करतो आणि ओके करतो. आता नंबर 4 यामध्ये टाईप 4 आपण फिल करूया. चौथा प्रकार फिल टूलमध्ये मी फाउंटन फिल सिलेक्ट करतो आणि यामध्ये स्क्वेअर सिलेक्ट करतो आणि ओके करतो. ज्या पद्धतीनं आपण 2 कलरमध्ये 4 टाईप वापरले तसंच मल्टी कलरमध्ये सुद्धा ते वापरता येतात. तर मल्टी कलरमध्ये आता मी काय करतो, यामध्ये आणखीन याचा डुप्लिकेट करतो. मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फाउंटन फिलमध्ये जातो आणि याचा अँगल 90 डिग्री करतो म्हणजे तो व्हर्टिकल फिल होईल. समजा मला अँग्युलर पाहिजे, तिरका पाहिजे, तर मी 45 करतो इथं 45 आणि ओके करतो. तर यामध्ये आपण थोडा बदल करून बघूया. परत मी फाउंटन फिलमध्ये जातो. या ठिकाणी तुम्ही सेंटर ऑफसेट बदलून त्याचा सेंटरची पोझिशन बदलू शकता. इथून बदला किंवा डायरेक्ट तुम्ही या थंबनेलवर क्लिक केलात तर तुम्हाला जिथं हवा तिथं तो सेंटर नेऊन ठेवू शकता. आता मी ओके करतो. डिझाईनमध्ये जशी गरज असेल त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये इथं चेंज करू शकता. या फिलमध्ये आपण थोडा बदल करू. त्यासाठी मी फिल टूलमध्ये फाउंटन फिल सिलेक्ट करतो. त्यामध्ये
अँगल 45 डिग्री करतो आणि त्याचा सेंटर थोडा खाली घेतो. तो आणखीन खाली घेऊ शकता तुम्ही बॉर्डरला. ओके, मी आता ओके करतो. फाउंटन फिलमध्ये अगोदरच काही फिल्स तयार करून ठेवलेत, ते आपण बघूयात. तर मी फिल टूलमध्ये फाउंटन फिलला जातो. या प्रीसेटमध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा प्रकार सिलेक्ट करून बघू शकता आणि ते डिझाईनमध्ये वापरू शकता. आता याच्यामध्ये मी एखादा प्रकार सिलेक्ट करतो, स्क्वेअर ग्रीन. मी ओके करतो. या पद्धतीनं अधिकाधिक फाउंटन फिलचे प्रकार तुम्ही तयार करा. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.